गीतेचा अमृत पाळतो. मी स्वाध्याय परिवाराचा मुलगा आहे. मी या जगाला दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्यघटना ही जगाची आई आहे. मी कोणाच्या आधारावर बसलो नाही हो. मी त्याच लोकांच्या आधारावर बसलो आहे ज्यांना माझ्या बापाची ताकदची किंमत आहे, म्हणजे बाबासाहेबांची ताकदची किंमत आहे किंवा भारतीय राज्यघटनेची किंमत आहे. माझा देश स्वतंत्र आहे. मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीचं स्वातंत्र्य मागतोय. मी भीक मागत नाही, मी हक्क मागतोय. मी हक्क मागताना भीक मागणार नाही. मी जीव देईन पण मी माझा हक्क सोडणार नाही. अहो, माझ्या चिमुकल्या बाळांना पाहतो. माझा 6 वर्षाचा बाळ माझ्या शेजारी, माझी नवी ते मुलगी माझ्या शेजारी बसते. अहो, अशा जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपोषण लोक राजकारणासाठी करतात हो. पण मी सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या हक्कासाठी करतोय. मला सुद्धा एक स्वार्थ आहे, मला सुद्धा नोकरीची गरज. माझी बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते. मी जर हे उपोषण सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल. मला तुम्ही सांगा, मी 11 महिने या शासनाने मला शब्द दिला 10 लाख तरुणांना एकनाथ शिंदे सांगतो आम्ही परमानंट नोकरी देतो. देवेंद्र फडणवीस सांगतो आम्ही परमानंट देतो. मंगल प्रभात थोडं सांगतो परमानंट देतो. अहो, आमच्या बालांच्या मुलांच्या डोळ्यात आलं होतं. एका वर्षा पहिले मला झटका आला होता. मी 200 रुपये रोजाने दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो. जर त्या दिवशी मेलो असतो तर त्या दिवशी मी मेलो असतो. पण मी जर इथं बसताना आमरण उपोषण करताना मेलो तर मी अमर होणार आहे हो. जगामध्ये एकच नाव राहील की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्यघटनेची ना मान्य नाही. या देशाला संविधान मान्य नाही आणि वाचवण्यासाठी तरुण पिढीच्या भविष्यासाठी